नमस्कार मित्रांनो, तुम्ही जी गणपतीची झलक बघताय हा मोदक मी माझ्या गणपतीसाठी डेकोरेशनसाठी बनवला आहे। हा फिरणारा मोदक मी एक 7-8 वर्षापूर्वी यूट्यूबवर हा व्हिडिओ टाकला होता, पण यामध्ये फक्त गणपतीचं डेकोरेशन टाकलं होतं। हा मोदक कसा बनवला किंवा याच्या पाठीमागे काय आयडिया आहे हे मी त्यावेळेला दाखवलं नव्हतं। तर आज आपण अशा अनेक वेगवेगळ्या डेकोरेशनच्या आयडियाज बघणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये। या ठिकाणी तुम्हाला याचा मी स्टँड आणि मोटर याची पूर्ण माहिती सांगणार आहे। हा असाच दुसरा डेकोरेशन अष्टविनायकचा गणपती। यामध्ये खाली असं दर्शवलं आहे की खाली अष्टविनायकचा एक दगड आहे, तो गोल फिरतोय, त्याच्यावरती गणपती आहे आणि हा बघताना असं वाटतं की गणपती अधांतरी आहे, कुठेही त्याला सपोर्ट नाही आहे आणि खालून गणपतीचा अष्टविनायकचा दगड फिरतोय। हे बघायला फारच सुंदर आहे। तसंच तुम्ही मोदक पण आधी बघितला होता, तर हा तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता। त्यानंतर आपण पुढेही बघणार आहोत। पृथ्वी मी अशीच गणपतीच्या पायाखाली ठेवली होती आणि पृथ्वी फिरत होती आणि गणपती डेकोरेशन खूप सुंदर झालं होतं। तर चला बघूया आपण पृथ्वीचं डेकोरेशन। तर अशा प्रकारे मी पृथ्वी बनवली होती। माझ्याकडे हे सगळं जुनं सामान आहे, मी तुम्हाला दाखवत आहे आयडिया म्हणून, कारण माझा व्हिडिओ टाकण्याचा हा एकच फक्त उद्देश आहे की तुम्हाला या वेगळ्या वेगळ्या एकाच व्हिडिओमध्ये आयडिया मिळाव्यात। यासाठी मी एक विशेष प्रकारचा स्टँड बनवून घेतला होता। त्या स्टँडबद्दल पण आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर चला बघूया आपण आता स्टँडबद्दल माहिती। मी या पृथ्वीला स्टँडमधून काढतोय, त्यानंतर तुम्हाला हळूहळू या स्टँडची माहिती सांगणार आहे। मी याला स्टँडमधून काढतोय, कसा अटॅच केला आहे, त्याला मोटर कुठे लावायची आहे, कशी लावायची। तरी पृथ्वी मी एक मोठा बॉल असतो तो घेतला होता आणि त्याच्यावरती कागदाचे न्यूजपेपरचे थर लावून लावून सगळ्या बाजूनी त्याला असा गोल बनवला आणि मजबूत बनवला। आणि या ठिकाणी त्याला खाली लावायला इलेक्ट्रिकचं एक, पूर्वी कसे बल्ब आपण लावायचो टांगायचो, त्याचं एक झाकण आहे, ते मी इकडे वापरलं खाली। पुन्हा आपण ही पृथ्वी व्यवस्थित बघणार आहे पुढे। तर परत आपण स्टँडबद्दल माहिती बघूया। हा पूर्ण स्टँड मी वेल्डिंग वाल्याकडून बनवला आहे। ह्या एका स्टँडवरती मी जवळजवळ 4-5 वर्ष वेगवेगळं डेकोरेशन केलं आहे। म्हणजे स्टँड एक, डेकोरेशन अनेक। या ठिकाणी गणपतीचा पाट आहे। हा साधारणतः माझा गणपती 1 फुटाचा गणपती यामध्ये आरामामध्ये बसतो। अशा प्रकारे एल शेपमध्ये त्याला 90 अंशाच्या कोनामध्ये आपल्याला बनवायचं आहे आणि खाली मजबूत असं त्याला सपोर्ट द्यायचा आहे। 4 स्क्रू लावायला, नट बोल्ट, स्क्रू नको, नट बोल्टने टाईट करायचं, कारण मजबूती फार महत्त्वाची आहे। तर मी हा तुम्हाला दाखवण्यासाठी इथे छोट्याशा पाटावर मी हा स्टँड लावलेला आहे। तुम्हाला जेव्हा लावायचा तेव्हा तुम्ही त्याला मोठ्या डायरेक्ट टेबलाला किंवा तुमच्या गणपतीच्या डेकोरेशनच्या फळीला लावा, तरी वरती लावण्याची जागा आहे, वरती अटॅच करण्याची। मग तो मोदक असू दे, अष्टविनायकचा दगड असू दे किंवा पृथ्वी असू दे, खालची पण जागा तुम्ही बघितली। मी एक स्क्रू दाखवला आहे खाली। मी मुद्दाम या स्टँडला थोडासा आडवा झोपून दाखवतोय की अशा प्रकारे तो अटॅच होतोय खाली आणि वरती। त्याला मी थोडंसं रिमूव्ह केलं। ही वरची साईड, पाटाची साईडची जागा आहे, तिथे कसं अटॅच होतो। त्यानंतर मी खालची बाजू दाखवतोय। खाली असा स्क्रू आहे। ॲक्च्युली हा स्क्रू तुम्हाला दाखवण्यासाठी मी दाखवला इथे पाटावर। ॲक्च्युली या ठिकाणी तुमची खालून मोटार येणार आहे। या पाटाला छोटा होल पडायचा, त्याच्यातून मोटार खालून लावायची आणि मोटारचा जो दांडा आहे तो वर घ्यायचा आणि तो या डेकोरेशनचा जो बॉल असेल, अष्टविनायक असेल किंवा मोदक असेल, त्याच्या इथे या ठिकाणी आपल्याला तो घालायचा आहे। तर ही
वरची साईड आहे, अशा प्रकारे वरती मी जागा केलेली त्याला अडकवण्यासाठी, आणि खाली मोटारीसाठी अशा प्रकारची जागा इलेक्ट्रिकचं ते मी झाकण वापरलेलं आहे जुन्या काळातलं. त्यानंतर मित्रांनो, आपण डेकोरेशनसाठी मोटार माहिती जाणून घेऊया. अशा प्रकारे आपण डेकोरेशनसाठी मोटार वापरू शकतो. तुम्ही बघताय 12 व्होल्ट DC मोटार आहे ही, आणि ही 12 व्होल्टवर चालते. इकडे त्याचं सॉकेट आहे, फिमेल सॉकेट. ही 10 RPM आहे, म्हणजे 10 राऊंड पर मिनिट करते. त्यामुळे तुमचा डेकोरेशन जो पण आहे, फिरणारा अष्टविनायक आहे किंवा मोदक आहे किंवा कमळाचं फूल आहे, जे पण तुम्हाला फिरवायचं आहे ते एकदम हळू प्रमाणात फिरेल. तसेच आणखी एक मोटार माझ्याकडे आहे. ही एक मोटार आहे. ही चायना मोटार आहे. ही डायरेक्ट इलेक्ट्रिकवर चालते, 230 वर चालते, आणि याच्यामध्ये लिहिलेलं आहे ॲक्च्युली 220 ते 240 व्होल्टवर चालते, आणि 5 to 6 RPM आहे. तर ही RPM म्हणजे राऊंड पर मिनिट. तर ही फक्त एका मिनिटाला 6 ते 5 राऊंड फिरते. त्यामुळे व्यवस्थितपणे आपलं डेकोरेशन होऊ शकतं. ही मार्केटमध्ये तुम्हाला साधारणतः 100 ते 150 रुपयापर्यंत ही तुम्हाला मोटर मिळेल. आणि जी पहिली दाखवली ती साधारणतः 350 ते 400, कारण ती इंडियन मेक आहे, ती चायना मेक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मोटारीबद्दल माहिती कळली असेल. अशा प्रकारची अटॅचमेंट येते मोटारीत लावायला, ती तुम्ही मोटारीला लावू शकता अशा प्रकारे. आणि याला होल आहे, तो होल आपल्याला मेंटेन करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण होल लावून त्याला टाईट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण प्रथम पृथ्वीला डेकोरेशनला परत या स्टँडला अटॅच करूया. तर एक खाली अटॅच होतो, म्हणजे खाली मोटर असणार आहे, त्या मोटरला आपल्याला अटॅच करायचं आहे. वरती अशा प्रकारे अटॅच करायचं आहे, आणि मग मोटर लावल्यानंतर तो फिरणार आहे. वरती आपण गणपती ठेवायचा आहे. तुम्हाला जर तुमचा गणपती मोठा असेल, हेवी असेल, तर तुमचा हा स्टँड पण तेवढाच मजबूत असावा. कारण माझा गणपती 1 फुटाचा आहे, त्यामुळे त्याचं वजन एवढं नाही आहे. तुम्हाला जेव्हा मोठा गणपती असेल, मजबूत हेवी असेल, तर तुमचा स्टँडची पाईप जो आहे हा अर्धा इंचाचा पाईप माझ्याकडे मी वापरलेला आहे. तुम्हाला 1.5-2 इंचाचा मजबूत मोठा पाईप घेऊन तुम्ही वेल्डिंगवाल्याकडून अशा प्रकारचा मोठा पाट आणि स्टँड बनवल्यानंतर तुम्ही एका स्टँडमध्ये असे तुम्ही बघताय पृथ्वी, अष्टविनायक, मोदक शे वेगळ्या वर्षी वेगवेगळे गणपती मी एका स्टँडवर बनवलेले आहेत. आणि बघायलाही खूप सुंदर वाटतं, की असं वाटतं की गणपतीवरती अधांतरी बसलेला आहे आणि खाली पृथ्वी फिरते किंवा मोदक फिरते किंवा अष्टविनायक फिरते. मी इकडे दाखवते की पृथ्वीला मी असं बनवलेलं आहे, असा अष्टविनायक बनवला आहे. याच्यावरती फक्त काय केलं मी, याच पृथ्वीवरती वेगवेगळे कागद लावले, थोडे फुगीर वेडेवाकडे, आणि त्याला ब्लॅक ऑइल पेंट लावला, आणि मग त्याला थर्माकॉलचे अष्टविनायक जोडले आणि त्याला नावं वगैरे दिली. आणि खाली तुम्ही बघताय मोदकाचा, तर मोदकासाठी मी छोटा बॉल वापरला प्लास्टिकचा, त्याला असेच कागद लावले आणि त्याला हळूहळू बोळे POP मध्ये बुडवून त्याला मोदकासारखा आकार दिला आणि अशा प्रकारे मोदक बनवला. तर मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.